नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आगरी समाजातील जुन्या काळातील चांगल्या रूढी, परंपरा किंवा चालीरीती आणि आता नव्यानं या समाजामध्ये सुरू झालेल्या चुकीच्या किंवा वाईट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती याविषयी विशेष असं एक सदर आपण सुरू करत आहोत. या विषयावर चर्चा करून आपल्याला समाजामध्ये जागृती करण्याचा खरं तर एक या संदर्भातला हा हेतू आहे आणि त्याची सुरुवात लोकनेते दिबा पाटील यांचं निवासस्थान आहे तेथून आपण करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील साहेब आणि ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब. खरं तर या घरातून सुरुवात करण्याचं कारण एकच की स्वतः पाटील साहेबांनी देखील समाजातील वाईट रूढी, परंपरा याला नेहमीच विरोध केलेला आहे. परंतु आपण मात्र त्या गोष्टीकडे आता कुठेतरी त्या गोष्टी विसरल्या आहेत आणि जाणीवपूर्वक समाजात अनेक वाईट आणि रूढी, परंपरा किंवा चालीरीती सुरू झालेल्या आहेत. तर याविषयी चर्चा करायचे माझं आपल्या सर्वांना नम्र असं आव्हान आहे की आपण याविषयी मुक्तपणे चर्चा करायची. त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओवर प्रतिक्रिया करायच्यात, कमेंट करायच्यात, जेणेकरून अनेक लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे आणि तुम्ही मुक्तपणे त्याच्यावर व्यक्त व्हायचं आहे. तर जास्त वेळ न घालता आपण सुरू करूया. सुरुवातीला मी पाटील साहेबांचं स्वागत करतो. सर नमस्कार. पाटील साहेब, आपण या ठिकाणी आवर्जून आले, तुमचं देखील स्वागत. नमस्कार. पाटील साहेब, मी सुरुवात राजाराम पाटील साहेबांकडनं करेल की आगरी समाजामध्ये जुन्या काळातील अनेक चांगल्या प्रथा, परंपरा किंवा चालीरीती आहेत. त्याविषयी थोडक्यात तुमचा जो अभ्यास आहे त्याविषयी काय सांगू शकाल? साहेब, अनेक ज्या चालीरीती किंवा परंपरा असतील, नेहमीच तुम्ही विषय मांडता त्यावेळेला आगरी समाज हा मातृसत्ताक समाज याविषयी बोलत असता किंवा आगरी समाजातील ज्या लग्नाच्या जुन्या चालीरीती असतील, अगदी मैतावरच्या चालीरीती असतील किंवा छोट्या छोट्या पद्धतीने साजरे होणारे म्हणजे अगदी वैयक्तिक कार्यक्रम, पाचवी वगैरे या सगळ्या गोष्टी बोलल्या, त्याचा समाजाला कधीही त्रास झालेला नाही. याविषयी तुम्ही बोलू शकाल का? प्रश्नच नाही. आता 26 तारखेला संविधान दिन येतोय आणि आपल्या देशाने जे संविधान स्वीकारले त्याला अनुकूल असलेल्या ज्या चांगल्या पद्धती आहेत, म्हणजे आपलं जगणं आणि समाजाचं जगणं याच्यामध्ये विसंवाद नको, लोकांशी ते जुळतं पाहिजे. आणि ह्याच विचारावर लोकनेते दिबा पाटील चाललेले आहेत. म्हणजे इथे मागे आपण संभाजी भगत आले त्यावेळी दाखवलं होतं दिबा पाटलांच्या घराचं चित्र, की ते फुले शाहू आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत आणि आपल्या हुतात्म्यांच्या प्रतिमा आहेत. आणि दिबा पाटलांनी ह्या माणसाच्या अधिकारांचा विषयच मांडलेला आहे. आणि म्हणून हा जो ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथून जो हजारोंचा, लाखोंचा म्हणजे लोकसमूह या आंदोलनात उतरला, तो पूर्वीपासून संस्कारित आहे. आणि त्यामध्ये मातृसत्तेचं जे उदाहरण आहे, म्हणजे हुंडा न घेण्याची पद्धत आहे, स्त्रियांचा सन्मान करण्याची इथली जी पद्धत आहे ती लग्नापासून म्हणजे जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत स्त्रियांच्या अधिकाराची गोष्ट इथे प्रकर्षाने जाणवते. आणि तो विषय चर्चेला आपण घेणारच आहोत. पण ही मातृसत्ताक पद्धत कुठपर्यंत आहे? तर आज मच्छी मार्केटमध्ये मच्छी विकणाऱ्या महिला, मुंबईत त्यांना कधी पोलिसांची गरज लागली नाही, त्या म्हणजे स्वतंत्रपणे मच्छी विकतात, त्यांना कोणाची कधी भीती वाटली नाही. पुरुष लोक समुद्रावर असताना स्त्रिया घराचा आणि गावाचा कारभार सांभाळतात. एवढंच नाही, लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनात पहिली गोळी एका महिलेने खाल्ली. याचा अर्थ इथली स्त्री ही निडर आहे आणि ज्याला काय म्हणता येईल की बाबा सशक्त आहे, जी कोणालाही घाबरत नाही. आणि अशा प्रकारची स्त्रियांच्या अधिकारांची चळवळ निर्माण करणं हे आपल्या भारतीय संविधानाचं ध्येय आहे. आणि म्हणून इथला समाज आहे तो संविधानिक आहे असं मी म्हणतो. मी असं म्हणत नाही वाईट काय, आम्ही चांगल्यावर अधिक बोलू. म्हणजे असं म्हणतात की अंधाराला दूषण देऊ नका, तर आपली पणती पेटवा. आणि लोकनेते दिबा पाटलांनी ही पणती पेटवलेली आहे. आणि आता नामकरण आंदोलनामुळे या संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलं की नॉर्मल आमदार, खासदार आहेत त्यांच्यापैकी दिबा पाटील नाहीत. दिबा पाटील त्यांच्यापेक्षा पुढचे आहेत. म्हणजे त्यांनी इथल्या समाजाला डायरेक्शन दिलेलं आहे, तुम्ही कुठल्या बाजूनी जायचं. आणि म्हणून ह्या जी आजची जी चर्चा आहे ही समाजासाठी अत्यंत आदर्श आहे. आणि दिबा पाटील हे असं पुरेपूर आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की केवळ राजकीय नेत्यापुरतं ते मर्यादित नाही, ते विचारवंत आहेत, तत्त्वज्ञ आहेत. आणि त्यांचे मुद्दे जसे आता बाहेर येतील, अतुल पाटील साहेबांच्या चर्चेतून येतील, त्यांचे कुटुंबियांचे येतील, त्यांच्या कुटुंबियांचा जगण्याचा जो मार्ग आहे तो जगण्याचा मार्ग आपल्या संविधानिक जीवन मूल्यांना धरून कसा आहे याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि म्हणून संपूर्ण समाजासाठी सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जो प्रश्न केला त्या प्रश्नाचे उपमुद्दे खूप आहेत की मातृसत्ताक आहे म्हणजे काय. जो समाज स्त्रियांना अधिकार देतो तो अधिक माणुसकीच्या जवळ आहे.
कारण इथे स्त्रियांनीच शेतीचा शोध लावलेला आहे. कुटुंब संस्था ही स्त्रियांमुळे आहे. 80% कामं घरापासून शेतीपर्यंत, आमच्या मच्छीमारीपर्यंत महिला सांभाळतात. आणि घरची म्हणजे तिजोरीची चावी देखील सगळं 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 अर्थव्यवस्था म्हणजे आगरी कोळी घराची कुटुंब संस्थेमध्ये सगळे जे अधिकार आहेत ते महिलांकडे आहेत आणि महिलांशी नम्रपणे वागणारा हा समाज आहे. आणि दिबा पाटील साहेबांचे जीवनाचं चरित्र पाहिलं तरी पण दिबा पाटलांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं जे योगदान आहे ह्यामध्ये खूप मोठं आहे. आणि त्यांनी म्हणजे संसाराची 2 चाकं आहेत ती समान आहेत, स्त्री पुरुष समान आहेत. हे देशाला आपल्या मनुस्मृतीच्या काळात मान्य नव्हतं, पण संविधानाने बाबासाहेबांनी सांगितलं स्त्री आणि पुरुष हा कायद्यासमोर भेद करता येणार नाही. आता परवा 26 तारखेला संविधान दिन आहे आणि त्यानिमित्ताने ही चर्चा सुरू होते. आणि दिबा पाटलांच्या नामकरण आंदोलनाच्या काळातच आपल्याला माहीत आहे की शिवसेना हा जो पक्ष आहे इथला मोठा पक्ष आहे त्यांनीसुद्धा काट टाकले. ते पण प्रबोधनकार ठाकरेंच्या ह्याच्यावर चाललेत. तर आमचे पण सगळ्यांचे पितामह दिबा पाटील आहेत. आता जर ते बाळासाहेब आंबेडकर सांगतात आम्ही बाबासाहेब आणि यांची मैत्री आहे कोणाची, प्रबोधनकार ठाकरेंची उघड करतोय, तर दिबा पाटील ह्याच मैत्रीचं प्रतीक आहे. म्हणजे नारायण नागू पाटलांचं सुद्धा कौतुक प्रबोधनकार ठाकरेंनी केलेलं आहे आणि याचे अनेक पुरावे आहेत. म्हणजे कृषीवलमध्ये ह्याच्यामध्ये आलेत आणि त्याच परंपरेतले दिबा पाटील आहेत. आणि म्हणून दिबा पाटील हे आमचे पितामह आहेत किंवा जुन्या भाषेत म्हणाल तर गुरु आहेत खरं म्हणजे. आणि दिबा पाटलांनी जासईमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे लावून सिद्ध केले की विचारधारा ही समतेची आहे. आणि या दृष्टीने जे मुंबईत आज घडतंय, उद्धवजी ठाकरेंना आपल्या आजोबांची प्रबोधनकारांची आठवण येते. आणि दिबा पाटील हे प्रबोधनकार पण आहेत, परंतु तो मुद्दा अजून समोर आलेला नाही. त्यांच्या प्रबोधनाने समाजाने किती घेतलं माहीत नाही, पण आता मी दादांशी चर्चा केली, मी त्यांच्याकडेच जातो ना. चर्चेतून त्यांच्या घरातलं जे परिवर्तन आहे हे संविधानिक आहे आणि ते आचरणाचा भाग आहे. म्हणजे कधीतरी हा पण विषय समोर आला पाहिजे. आणि आगरी कोळी भंडारी हे सागरपुत्र आहेत, कराडी समाज, यांच्यासाठी ही मातृसत्ताक परंपरा काय आणि दिबांची विचारसरणी आहे ती स्त्रियांना अधिकार देणारी विचारसरणी आहे, हा सुद्धा मुद्दा पुढे आला पाहिजे. आणि म्हणून आजच्या चर्चेची सुरुवात होते. मला खूप आनंदाची गोष्ट वाटते की या अर्थाने दिबा पाटलांचं नाव देताना आम्ही आक्रमक आंदोलन केलं, पण आम्ही दिबा पाटलांचं नाव देतो ते केवळ आमच्या जातीचे आहेत, आमच्या रक्ताचे आहेत एवढेच नाही, तर ते एक स्वातंत्र्यानंतर जे महापुरुष झालेत, स्वातंत्र्यपूर्व काळात बॅरिस्टर लोक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब प्रकांड पंडित होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिबा पाटलांनी जो कायदा केला आहे 12.5% आणि त्यानंतर 2013चा, हा जो विचार आहे हा संविधानाला अनुसरून आहे. आणि त्या विचारानुसार आत्ता आगरी कोळ्यांनी दिबा पाटलांचं हे मोठेपण आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आताच आम्ही चर्चा केली, आता एक मोठा पोवाडा संभाजी भगत पण घेऊन येत आहेत. तर असे काही प्रबोधनाचे विषय यावेत आणि ह्यातून चर्चेला पुढेसं वाव मिळेल. आणि म्हणून आजची चर्चा माझ्यासाठी महत्त्वाची. पाटील साहेबांकडे मी जाणार आहे. म्हणजे जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळी चर्चा चालू होती की पाटील साहेबांनी नेहमीच समाजातील ज्या अनिष्ट रूढी परंपरा असतील त्याला विरोध केलेला आहे आणि बाकी लोकांनी करो न करो परंतु आम्ही ते तंतोतंत अंमलात किंवा तसा आचार करतो असं या ठिकाणी पाटील साहेबांनी सांगितलं. त्यांच्या मुलाचं लग्न देखील अतिशय साध्या पद्धतीने झालं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आज जे अगदी लाखो करोडो रुपये लग्नासाठी खर्च केले जातात, ज्याला विरोध होतो, सगळ्याकडनं विरोध होतो, परंतु प्रत्यक्षात आचरणात कोण आणत नाही. म्हणजे तो बोलून विरोध असतो की असं करू नका, हे केल्यानं समाजात म्हणजे एक वाईट प्रथा सुरू झालेली आहे असं अनेकांना वाटतं, परंतु प्रत्यक्ष करताना मात्र आहे ना सुरुवात तशीच केली जाते. तुमच्या मुलाचं लग्न झालं, एकुलता एक मुलगा होता, तुम्हाला देखील कदाचित वाटलं असेल की बाबा आपण कसं करायला पाहिजे, परंतु प्रत्यक्षात लग्न मात्र अतिशय साध्या पद्धतीने झालं. काय सांगा? मुलाचं लग्न साध्या पद्धतीने झालं याच्याबद्दल म्हणजे काहीच प्रश्न नाही. कोविड काळ असल्यामुळे कदाचित थोडंसं आणखीनच साध्या पद्धतीने करावं लागलं. परंतु जरी कोविड नसता आणि सामान्य म्हणजे सामान्य काळातला जरी विवाह असता तरी फार मोठेपणाने तो विवाह नक्कीच साजरा केला गेला नसता. हां, विवाहाच्या जे काही आपल्या चालीरीती आहेत, काही परंपरा आहेत त्या पाळल्या गेल्या असतात, परंतु मोठा बडाजाव करणं वगैरे हे मूळ दिबा पाटील साहेबांनाच पसंत नव्हतं आणि त्यामुळे आम्ही ते करण्याचा प्रयत्नच येत नव्हता. माझा ॲक्च्युली आमच्या इथे दिबा पाटील साहेबांनी जे माझं लग्न होतं ते वेगळ्या पद्धतीने केलं होतं. माझा स्वतःचा आंतरजातीय विवाह आहे, माझी मिसेस ही भंडारी आहे. माझ्या मोठ्या भावाचं लग्न म्हणजे जवळजवळ आता 40 वर्ष त्या गोष्टीला झाली असतील, जास्तीच कदाचित, पण त्यांचासुद्धा आंतरजातीय विवाह होता.
नंतर माझा जो मुलगा आहे त्याचासुद्धा विवाह आंतरजातीय आहे. त्यांच्या ज्या मिसेस आहेत, मी अभिमानाने सांगेन, त्या इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी पदावर, फार मोठ्या पदावर काम करत आहेत. आणि त्याचा जो विवाह, हळदी समारंभ किंवा हे होण्याचा प्रश्नच येत नव्हता तिथे. पाटील साहेबांनी आमच्या कोणाच्या लग्नात हळदी केली ना. हां, हळदी म्हणजे आपली जी सकाळची घरातली हळद असते की हळद लावणं आणि ते थोडंसं त्यांचं ते गाणं वगैरे जे असे प्रकार असतात ते आमच्यावेळी झाले होते. परंतु हळद म्हणजे जी रात्रीची हळद असते की जिथे मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टी व्हायला नको त्या होत असतात, त्याला पाटील साहेबांचा विरोध होता. ते विरोध करायचे शक्यतो त्या गोष्टींना, पण विरोधापेक्षा त्यांच्या मागची ती भावना आहे ती आपण जास्ती समजून घेतली पाहिजे. का नको ते त्याचं कारण असं होतं की एखादा जो खरंच ज्याची कुवत आहे तो करतो, पण ज्याची कुवत नाही तो पण मग त्याला फॉलो करण्यासाठी त्या पद्धतीने करतो आणि कर्ज काढून करतो आणि हे म्हणजे स्वतःवर कर्जाचा डोंगर चढवून घेतो. हेच पाटील साहेबांना अजिबात पसंत नव्हतं. आणि त्याच भावनेने मी जर ठरवलं तर 150 लोकांना बोलून मी हळद करू शकलो होतं, पण नाही, पण ते मनाला कुठे पटत नव्हतं. माझ्या मुलाचा विवाह, त्यामुळे मी हळद नाही किंवा इतर जे काही प्रथा आहेत त्या शक्यतो त्याला बगल द्यायचा मी प्रयत्न केला होता. आणि मुलाचं लग्न कोविड काळात झालं, त्यामुळे जास्ती लोकांना नाही बोलवता आलं, ती दुःख कुठेतरी वाटतंच. परंतु त्याच्याबरोबर जरी बोलवता आलं असतं तरी फार मोठे बडेजाव न करता त्यातल्या त्यात सामान्य पद्धतीनेच करायचा प्रयत्न केला असता मी. बरं बघा ना, म्हणजे खरं म्हणजे परत मी इथे देखील माझा वैयक्तिक मुद्दा या ठिकाणी मांडेल की मी आगरी समाजात पूर्वी म्हणजे 3-4 दिवस लग्न चालायची आणि त्याचा कधीही कोणाला त्रास झालेला नाही. म्हणजे कारण काय, एक लिमिटेड लोक त्याच्यामध्ये असायची. म्हणजे कोण असायची त्याच्यामध्ये, म्हणजे घरचे नातेवाईक असतील, बहिणी असतील, मावशी असतील, मामा असतील, ही सगळी मंडळी असायची. आणि मला तर वाटतं रात्री 12 वाजेपर्यंत जेवणच सुरुवात होत नसत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, समाज खूप मोठ्या संख्येने त्यावेळी नसायचा. आणि कदाचित म्हणजे 3 दिवसाचं जरी लग्न झालं एक लिमिटमध्ये केलं तर त्याचा काय प्रॉब्लेम आला नसता असं मला वाटतं. परत मी एकदा पाटील साहेबांकडे जातो. पाटील साहेब, आगरी समाजातील एक अशीच एक चांगली म्हणजे प्रथा होती म्हणायला की आगरी समाजामध्ये विधवा विवाहाला मान्यता होती. म्हणजे पूर्वीच्या काळात सर्रास 2 बायका असायच्या. म्हणजे पहिली पत्नी वारली की दुसरी पत्नी, आणि दुसरी पत्नी सहसा विधवा असायची. आणि एवढंच नाही, ते विधवा जी पत्नी असायची तिच्यासोबत एखादा मुलगा असला तर त्याला देखील सोबत या ठिकाणी म्हणजे ती आई ठेवू शकत होती, स्वीकारत होता. म्हणजे वडील स्वीकारत होते, वडिलाचं नाव मिळत होतं. परंतु आता मात्र जर तरुण वयात एखादी विधवा झाली तर तिचं लग्न होणं खूप मुश्किल झालेलं, जर तिला मुलबाळ असेल तर. साहेब, तुम्हाला जुन्या काळचा विषय मी म्हणतो की विधवा विवाहाला मान्यता होती, काय वाटतं मला याविषयी? आता कसं आहे की आगरी समाजामध्ये, कोळी समाजामध्ये विधवा पुनर्विवाह होत होते आणि हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे आपल्यातली गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. खरं म्हणजे ती काय भाषण करून सांगण्याची नाही, पण आता ती वेळ का आली, कारण वाईट प्रथांचा हे प्रकार वाढत चालला. म्हणजे राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेला बंदी घातली की त्यांच्या वहिनीला जेव्हा जाळत होते लोक तेव्हा सांगितलं की ती माझ्या आईप्रमाणे आहे आणि तिला तुम्ही असं जाळता का. आणि त्यांनी सतीप्रथेला विरोध केला आणि सतीप्रथा विरोधी कायदा इंग्रजांच्या काळात निर्माण झाला. पण इंग्रजांच्या काळात जरी कायदा झाला असला तरी हजारो वर्षापासून आगरी कोळी समाजामध्ये विधवा पुनर्विवाह होत आलेत. ह्याचं जे कारण आहे की याचं मूळ कारण आहे महिलांना अधिकार देण्याची संस्कृती, जिला मातृसत्ताक संस्कृती म्हणतात किंवा एकविरीची म्हणतात. याच्यामध्ये आता विधवा पुनर्विवाह होत आहेत. आणि ह्याचं स्वतंत्र रूप असं आहे की धवलारणी जी आहेत, म्हणजे लग्न लावणाऱ्या महिला आहेत, त्याच्यामध्ये 80% विधवा आहेत. आता पुरोहितच जर विधवा आहे आणि ती लग्न लावण्याचा तिला मान आहे तर हा समाज किती प्रगत आहे. जिथे विधवांना केशवपन केलं जायचं, म्हणजे डोक्यावरचे केस मुंडन केले जायचे मनुस्मृतीच्या परंपरेत, तिथे आगरी कोळी समाजात हजारो वर्षापासून विधवा लग्न लावतात. म्हणजे पूर्ण अधिकारच त्यांना दिलेत. लग्न पुरोहित जर स्त्री आहे आणि ती पण विधवा आहे तर हा फार प्रगत विषय आहे. आणि हा विचार, हा धार्मिक अधिकार महिलांना किती मोठ्या प्रमाणात या समाजात दिले आहेत त्याचं उदाहरण आहे. आणि दुसरीकडे स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारणं, मंदिरामध्ये पाळी आलेल्या महिलांना अपवित्र होईल म्हणून नाकारणं, आर्थिक अधिकार नाकारणं. पुरोहित तर सगळ्या धर्मांचे हे पुरुषच आहेत, किंबहुना सर्व धर्मसंस्थापक पुरुषच दिसतात. परंतु हा पहिला समाज असा आहे की ज्याच्यामध्ये लग्न लावण्याचा, पुरोहितपणाचा मान, किंवा 3-4 दिवस जे लग्न चालायचे त्यामध्ये ज्यांना आम्ही देव संबोधतो, मग ते निसर्गाची रूपं असतील, वृक्षापूजन असेल किंवा काय, ज्यांची जे देव आहेत त्यांना बोलवणं
आणि चौथ्या दिवशी त्यांना घालवणं म्हणजे त्यांना निरोप देणं हे सगळं महिला करतात, महिला धवलारीण करतात. त्याचा परिणाम कुटुंबावर झालेला आहे. आणि म्हणून मी मगाशी बोललो, दिबा पाटलांच्या आंदोलनात पहिली गोळी खाणारी स्त्री आहे. आज सभा होतात वेगवेगळ्या पक्षांच्या किंवा समारंभ होतात, त्याला स्त्रीला बसायला खुर्चीच नसते, सार्वजनिक ठिकाणी नसते. तिथे आंदोलनात स्त्री जेव्हा पुढे येऊन गोळी खाते त्याचा अर्थ ही मातृसत्ताक संस्कृती आहे. आणि दिबा पाटलांच्या पाठीमागं या गावातल्या प्रत्येक महिला आईसारखी ढालीसारखी उभी आहे. ही ते उदाहरण आहे. म्हणजे हे खरं म्हणजे जगासमोर आलं पाहिजे की अशा पण स्त्रिया आहेत की लढाऊ आहेत. म्हणजे आत्ता दादांनी उल्लेख केला की त्यांची सूनबाई नेव्हीमध्ये ऑफिसर आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की ज्या मनुस्मृतीने स्त्रीला शस्त्राचा अधिकार नाकारला, जो आगरी कोळी घरामध्ये कातीच्या कोयत्याच्या रूपाने आज आहे, आणि ती महिला नेव्हीमध्ये जाणं, राष्ट्रपती होणं, म्हणजे महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आताच्या द्रौपदी मुर्मू, हे संविधानाच्या मुळे झालेलं आहे. आणि ही संविधानाची चळवळ दिवांची चळवळ आहे. म्हणजे लोकांना हे काय सांगायचं आहे की भारताच्या संविधानामध्ये, भारताच्या सगळ्या कायद्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबरोबर नारायण नागू आहेत, दिबा पाटलांच्या पत्नी आणि त्यांचं ते माहेरचं कुटुंब, बरोबर आहे, मागच्या मुलाखतीत तुम्ही बोलले तो विषय तिथपर्यंत पोहोचतोय नारायण नागूपर्यंत. आणि दत्ता पाटील आहेत, दिबा पाटील आहेत, हे बाबासाहेबांच्या, ज्योतिबा फुल्यांच्या ह्या चळवळीनुसार चालत होते. हा विषय पॉझिटिव्हली आपल्या समाजात मागच्या काळात चर्चेला आलेला नाही. आणि आत्ता ही आपण चर्चेची सुरुवात केली दिबांच्या घरातून, ती खरे दिबा समजावणं. कारण म्हणजे अशी अपेक्षा आहे. घरात एक पुस्तक यांचे आहे काढलेलं, म्हणजे मला वाटतं आपल्या घरातूनच काढले ना ते पुस्तक आहे. परंतु ते पुस्तक आगरी समाजाच्या आगरी महोत्सवामध्ये स्टॉलवर विकायला पाहिजे हजारोंच्या संख्येने. कारण ही आमचा हा धर्मग्रंथ आहे. तो दिबाने जे जीवन जगलेत तोच आम्हाला आदर्श आहे. आणि या अर्थाने हा जो मातृसत्ताक विचार आहे, आता जो आपण विधवा विवाहांचा विषय केला, विधवांचे विवाह, विधवांना अधिकार मिळावे, महिलांना अधिकार मिळावे, किंबहुना म्हणजे वडिलांच्या संपत्तीमध्ये, पतीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्रियांना अधिकार मिळावेत यासाठी जसं बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आहे तसं दिबा पाटलांनी पण केलेलं आहे. आणि ते चर्चेला आलेलं आहे. आपल्याला हा विषय 50% स्त्रिया जे अजून आंदोलनामध्ये आलेले नाहीत त्या संख्येने, त्यांच्यासाठी सांगायचं आहे. आणि म्हणून जिथे जिथे महिला धवलारणी आहेत आणि त्या विधवा आहेत त्यांचा सत्कार त्या नवऱ्याने, नवरदेवाने आत्तासुद्धा केला पाहिजे. कारण हा संस्कार संविधानाला अनुसरून आहे. अजून देखील एक गोष्ट मला म्हणजे या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की पहिली बेटी धनाची पेटी, असं अगदी साधं गणित असायचं. म्हणजे मुलीच्या जन्माचं देखील आगरी समाजाने नेहमी स्वागत केलेलं आहे. काळानुरूप या सगळ्या गोष्टी आता बदलत चाललेल्या, ही गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. परंतु पूर्वीच्या ज्या चांगल्या प्रथा किंवा परंपरा असतील त्याविषयी मी बोलतो. म्हणजे मामाची मुलगी अगोदरच म्हणजे ती करायची आहे इथपासून सुरुवात व्हायची. म्हणजे खरं म्हणजे तिला तो मानच होता. मुलीच्या जन्माचं स्वागत हे केलं जातं. म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या, मला काय आता आपल्या ह्यावर आगरी समाजाच्यावर पुस्तकं फारशी नाहीत, कोणी लिहिलेली नाही. पाटील साहेबांचं साहित्य आहे ते आता पुनर्प्रकाशित करावं लागेल. म्हणजे आगरी दर्पणमध्ये वगैरे त्यांचे आर्टिकल आहेत, पण ते अजून लोकांना लक्षात नाही आलेलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो मुद्दा पहिली बेटीचा मुद्दा आहे, तो पहिली बेटीचा मुद्दा असा आहे की माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा वरात रात्रीची घरी गेली, तेव्हा माझ्या बहिणीने मला विचारलं, म्हणजे वरात अडवतात दारामध्ये, म्हणजे मला पण स्वतःच्या अनुभवातून कळलं. तर ती बोले, तुला पहिली मुलगी होईल, ती सून म्हणून देत असतील तर घरात ये. तो बोलो, अजून नवरा बायकोची भेट नाही, अजून काहीच नाही, आणि तू असं काय बोलते मुलगी, आता मला काय माहिती मुलगी होणार काय मुलगा होणार. नाही, तू मला वचन दे की तुला मुलगी झाली ती सून म्हणून दे. तर मी त्यावर चिंतन केलं रात्रभर. बोलो, ताई असं का बोलते. मग माझ्या लक्षात आलं की लग्न झालेल्या भावाला बहीण अडवते आणि सांगते की तुला होणारी मुलगी मला सून म्हणून दे. तर ती बहीण माझी स्त्री जन्माचं स्वागत करते. ती माझ्याकडून वचन घेते की तू पुरुष आहेस. उद्या जे महाराष्ट्रात चालू आहे बीडमध्ये वगैरे, मशीनमध्ये मुलींची गर्भजलचे किस्सा होते, आणि जर मुलगी असेल तर तिला मारून टाकायची. पण आमच्याकडे इथे माझी बहीणच सांगते की तुला होणारी मुलगी मला सून पाहिजे. म्हणजे तिच्या जन्मानंतर लग्नात हुंडा द्यायचं टेन्शन नाही इथे कुठे आगरी कोळी समाज. हुंडा तर घेत नाहीत, पण सून मला वचन घेते की ती मला सून पाहिजे. हा जो स्त्रियांनी निर्माण केलेली संस्कृती आहे, ॲक्च्युली माझ्या बहिणींनी येणाऱ्या स्त्री जातीला एक संरक्षण दिलेलं आहे. कारण या देशामध्ये पुरुषसत्ताक पद्धत आणि मातृसत्ताक पद्धत हा संघर्ष कायम चालू आलेला आहे. आणि या कोकणाने खास करून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे महिला अत्यंत बंडखोर आणि अत्यंत सशक्त आहेत. याचं कारण
लग्न लावणं महिलांच्या हाती, नवऱ्याला भावाला घरात घ्यायचं ते बहिणीच्या आज्ञेशिवाय नाही. म्हणजे त्या घरावर सुद्धा तिचा अधिकार मान्य झालेला आहे. आता मी वर्सोवात बघितलं की आंतरजातीय विवाह केला म्हणून आमच्या मावशीला शारदा नाखवाला वडिलांनी जमीन दान दिले की तू इथे राहायचं, आणि ते घर त्या पालिकेने तोडले. मला आनंद वाटला, म्हणजे घर तोडला याचा राग आला पालिकेने, पण अभिमान पण वाटला की ह्या मुलींनी आंतरजातीय लग्न केलंय, हिचं काय वाईट होऊ नये म्हणून बापानी पहिलीच जमीन दिली भावांच्याकडून काढून, हे माझ्या मुलीला. हा जो बाप आहे आगरी कोळी कराडी, तो बाप मातृसत्ताक आहे, हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि म्हणून हा मुलगीचं स्वागत आहे. वरातीमध्ये प्रत्येक नवऱ्याला अनुभवाला येते. मी फार मोठा शोध लावलेला नाही, पण मला जे लग्नात अनुभवाला मी आज जाहीर सांगितला, दादांच्या समोर सांगितला. तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत. ही जगाला सांगायची वेळ का आली? आज मुंबईतले कोळीवाडे गावठाणं गलिच्छ आहेत म्हणून तोडतात. शिडकोवाले सांगायला लागले की तुमचं मूळ गावठाण देऊ, विस्तारित गावठाण देणार नाही. म्हणजे 70 वाढलेलं गावठाण ते गावठाणच मानत नाहीत. तर मला हे सांगायचं आहे की आम्ही सगळ्या जमिनी तर दिल्यात लोकांना. आता जी काय आमची वस्ती आहे, ही वस्ती नवी मुंबई शहराला आदर्श वस्ती आहे, महाराष्ट्राला आदर्श आहे, एवढंच नाही तर देशाला आदर्श आहे. कारण स्त्रियांना अधिकार देण्याची संस्कृती ह्या भूमीमध्ये आहे. देशाने ती जपली पाहिजे. ज्याचा अभिमान बाळगायचा विषय असेल तर तो स्त्रियांना अधिकार देण्याचा. आणि म्हणून सिडको असेल, सगळ्यांना सांगतो आम्ही की नवी मुंबई शहराला कल्चर ही इथल्या आगरी कोळी कराड्यांनी दिलं आहे. म्हणून 3 वाजता महिला जरी स्टेशनवरून आली तरी इथे धोका नाही, पनवेलमध्ये नाही, उरणमध्ये कुठेच नाही. आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेला मुलींचा सर्वात जास्त जन्मदर असल्याचं पारितोषिक मिळालं. पण ते नवी मुंबईचे जे प्रमुख आहेत, म्हणजे गणेश नाईक असतील, सागर नाईक माझे विद्यार्थी आहेत, संजीव नाईक माझे मित्र आहेत, यांना पण कळलं पाहिजे की बाबा रे, जगाला सांगण्यासारखं नवी मुंबई महापालिकेकडे जे आहे, म्हणजे स्त्रियांचा जन्मदर जास्त असणं, म्हणजे स्त्री भ्रूणहत्या न होणं, हे दिल्लीसाठी गरजेचं आहे, हे पुणे महानगरपालिकेसाठी गरजेचं आहे, नागपूरसाठी गरजेचं आहे. जे आमच्याकडे आहे ते आम्ही सांगितलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात आपण प्रभात पर्वच्या माध्यमातून करताय आणि दादांच्या समोर आपण ही सुरुवात करतोय. तर ही सुरुवात प्रत्येक गावागावात झाली पाहिजे. माझ्या लग्नात घेतलेला अनुभव मी तुम्हाला सांगितला. माझ्या लग्नात सुद्धा धवलारी नव्हती, ती विधवा होती. तरी पण तिला नमस्कार केल्याशिवाय, तिला दान दिल्याशिवाय हळद पण लावू शकत नाही, आणि लग्न झाल्यानंतरचे सगळे विधी ते पण होऊ शकत नाही. आता कॅमेऱ्यात बघून काही विधी आम्ही लोकांच्या अनुकरणीय आणलेले आहेत, पण त्याच्या पुढे आगरी कोळ्यांची संस्कृती आहे आणि तीच दिबा पाटलांची संस्कृती आहे, हे आम्हाला या निमित्ताने सांगायचं. अजून गोष्ट म्हणजे आता विषय लग्नाचा चाललाय आपला, त्याच्यामुळे मला आठवतं की पूर्वी पत्रिका जुळवणे मिळवणे हा फारशी भानगड नव्हती. म्हणजे आता हे खूप नव्यानं जे प्रस्त होत चाललेलं आहे. म्हणजे आता लग्न मोडतात देखील त्याच्यामुळं. म्हणजे जमलेले लग्न सांगायला लगेच बाबा हे पत्रिकेमध्ये हा दोष दिसतो, तो दोष दिसतो. पूर्वी कधी तुम्ही असं ऐकलं? पाटील साहेब तुम्हीच ऐका की पूर्वी कधी पत्रिका जुळवून माझ्या तरी पाहण्यात असं पत्रिका बघणं वगैरे याला काय फार प्राधान्य होतं असं मला वाटत नाही. आपले मोस्टली विवाह हे असे जमून जायचे. म्हणजे बरेचसे म्हणजे ओळखीनी यांनी बाबा असंच आहे तर बाबा ही मुलगी आहे, मग लग्न जमून जायचे. पण असं हे फार म्हणजे पत्रिका बघणं वगैरे असे प्रकार नव्हते. आणि राजारामभाईंनी जे सांगितलं की विधवा विवाह फार महत्त्वाचा विषय आहे, फार महत्त्वाचा विषय. माझा त्याच्यात फार जास्त अनुभव नाही आहे, मला म्हणजे त्याचा अभ्यास नाही आहे. मी राजारामभाईंना विनंती करतो या बाबतीत काय जर तुमच्याकडे पुस्तक किंवा लिखाण असेल तर त्यांनी ते जरूर मला द्यावं की जेणेकरून माझासुद्धा त्याच्यावर येईल. खूप चांगली मला ऐकून बरं वाटलं की नाही, विधवांनासुद्धा तुम्ही मानाचं स्थान देत आहे. ती विधवा झालं म्हणून तिला घरात बसून राहायचं असं नाही, तिला पुनर्विवाहाचा अधिकार देत आहे. फार मोठी गोष्ट आहे ती. तसंच त्यांनी दुसरी एक जी गोष्ट सांगितली की पाटील साहेबांच्या लढ्यामध्ये महिला आघाडीवर होत्या, फार मोठी गोष्ट आहे. शेव्यातील आमची एक भगिनी या आंदोलनाच्या वेळी जे 84 साली जे आंदोलन झालं होतं, पहिली गोळी त्या शेव्यातील भगिनीच्या तोंडामध्ये लागली होती, इथे गालावर लागली होती. सुदैवाने ती वाचली, तिला योग्य वेळी औषधोपचार झाला, ती वाचली. परंतु ती पहिली भगिनी होती. तसंच 81 साली जे आंदोलन झालं त्या जासेच्या आंदोलनामध्ये आमची एक भगिनीच गोळीबारामध्ये जखमी होते. म्हणजे पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये भगिनी फार मोठ्या प्रमाणे हजर असतात. आणि पाटील साहेबांचं नेहमी एक वाक्य ठरलेलं होतं की बायका मुलांसह आंदोलनाला या, बायका मुलांचं आंदोलन. म्हणजे पाटील ते बायका मुलांसह बोलण्याचा त्यांचा तो हे होता की नाही, महिलांचा सुद्धा सहभाग इक्वली आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये झाला पाहिजे, आंदोलनांमध्ये झाला पाहिजे. म्हणजे पाटील साहेब सुद्धा त्यावेळी महिलांना प्राधान्य देत होते. आणि त्याबद्दल म्हणजे राजारामभाईंना मी विनंती करेल ते विधवा विवाह वगैरे जे ह्याच्याबद्दल काही आपल्याकडे लिखाण किंवा असेल तर मला नक्की द्यावं. आणि तुम्ही सुद्धा त्याचं जरा जास्ती प्रमाणात त्याला थोडंसं
लोकांसमोर आणावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. जी आता पाटील साहेबांनी अतुल पाटील साहेबांची विनंती केली त्याला धरूनच मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपल्याला आगरी समाजातील अशाच जुन्या कुठल्याच रूढी परंपरा चालीरीती ज्या खूप चांगल्या होत्या त्या जर तुम्हाला तसा अनुभव असेल किंवा ती माहिती असेल तर त्याविषयीची माहिती तुम्ही या कमेंटद्वारे या ठिकाणी द्यायची. विषय परत चालला होता की या ठिकाणी पत्रिका जुळवणे वगैरे. मी तर म्हणेल की अगोदर लग्न जमायचं आणि नंतर आमची मंडळी काय करायची भटजीकडे जाऊन ते पत्रिका जुळवून घ्यायच्या. आमची भटजी खूप चांगलं हो, ते पण पत्रिका जुळवून घ्यायचे म्हणजे त्यांना माहीत होतं की ह्या मुलाला हीच मुलगी आता जमवायची आहे कुठल्या परिस्थितीत असा म्हणजे एक प्रकारे अशी इच्छा आहे घरमालकांची मग ते जुळूनच द्यायचे म्हणजे काही कुठलाही उपाय म्हणजे भटजींना याबाबत धन्यवाद द्यायला लागेल जे आपल्याकडे होते. आता विषय कसा आहे की माणसाचं प्रत्यक्ष जीवन आहे हे आकाशातले ग्रह तारे असतील किंवा ज्याला काय म्हणतात की मंगळ आहे शुक्र आहे हे आहे ते आहे याच्यावर सोपवण्यात विज्ञानानुसार काही अर्थ राहिला नाही. पण मी जर असं बोललो तर लोकांना त्याचा राग येईल. परंतु आपल्यामध्ये जे चांगलं आहे ते चांगलं आहे ते पाहिलं तर आगरी कोळ्यांच्या घरातली म्हणजे लग्न आहेत ही जनरली 50% लग्न तर गावातल्या गावात होतात आणि 50% लग्न ही पंचक्रोशीत होतात म्हणजे मुलगी पाहणीतली मुलगी आहे ते होतात लग्न. त्यासाठी ते बघत नाहीत की याचे नाव काय नावरस काय किंवा काय काय काहीच नाही. तर ही जी माणसाची जी इच्छाशक्ती आहे आणि त्याला धरून जी लग्न झालीत ती लग्न यशस्वी झालीत. आणि आंतरजातीय विवाह करू नयेत म्हणजे आज एक विषय आहे की जातीभेद हा महत्त्वाचा विषय आहे की जाती संस्थेमुळे समाज विभंगला गेला. इवन काही लोकांनी म्हटलं की प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे भारतामध्ये आणि राष्ट्रीय भावना रुजवण्यासाठी हा भेदाभेद संपला पाहिजे. जातीचा अंत व्हावा असं मानणाऱ्या विचारवंतांपैकी एक विचारवंत दिवा पाटील साहेब होते. आणि मग ते संपवायचं असेल तर काय केलं पाहिजे आंतरजातीय लग्न केली पाहिजे म्हणजे तुम्हाला जातीचं बंधन नको. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या अनुभवातलं आहेत ते आम्ही बोलतो ह्याच्यावर पुस्तकं जरूर येतील. परंतु दिवा पाटील साहेबांच्या घरात आत्ता समोर 3 लग्न आहेत जी आंतरजातीय आहेत. बरोबर आहे. हा आचरणाचा भाग आहे. आम्ही संविधानिक असलं पाहिजे आम्ही जातीभेद संपवला पाहिजे हा देश मानवतेने चालला पाहिजे हे भाषणं करणं वेगळं. स्वतःच्या जीवनामध्ये त्या चालीरीती रूढी परंपरा तोडण्याची शक्ती पाहिजे ती दिवा पाटलांमध्ये होती. आणि दिवा पाटलांच्या जीवनात आपण बघायला गेलो तर एका मुलाखतीत हे सगळं पचेल असं नाही किंवा जे मी बोलतोय याला मी पुन्हा अत्यंत जबाबदारीने बोलतोय की या देशातल्या धर्मानं स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारल्याचा इतिहास आहे. म्हणून रायगड जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून टाकली. त्यातलं मुख्य कारण होतं की स्त्रियांना अधिकार नव्हता लग्नाचा पण नव्हता संपत्तीचा पण नव्हता. हिंदू कोड बिल म्हणजे हिंदू कोड बिल कायदा जेव्हा संविधान सभेत आला त्यावेळी देशाने विरोध केला. म्हणजे स्त्रियांना गरज काय स्त्रियांना मुलगा अधिकार देईल नवरा देईल पिता देईल असं त्यांना फक्त विश्वासावर टाकून दिलं होतं. पण स्त्रियांनाच घराचा अधिकार देणं आणि मग स्त्रियांनी जर पैसे पाहिजे असतील मला तर माझी आई असेल तर मी आईकडून मागणार घरी असेल तर आता पत्नी असेल तर पत्नीकडून ही सगळीकडेच पद्धत आहे आपल्या घरात सगळीकडे पद्धत आहे. तर ही जी पद्धत आहे ही पद्धत एक संस्कृती म्हणून आचरण धर्म म्हणून जोपर्यंत आम्ही घरामध्ये रुजवत नाही तोपर्यंत ते संविधानात येऊ शकत नाही म्हणजे समाजात येऊ शकत नाही. तर सांगायचा मला मुद्दा असा आहे की हा जो महिलांना अधिकार देण्याचा मुद्दा आहे दादा बोलले आता पुस्तकं आली पाहिजेत तर जरूर पुस्तकं आली पाहिजेत. पुस्तकं लिहिण्याचं काम या देशामध्ये पहिल्यांदा चांगल्या बाजूनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. दिवा पाटलांनी ते प्रत्येक सभेमध्ये मांडलं आणि म्हणून इथल्या सगळ्या जमिनी जाणार आम्ही आमची गावं सोडणार नाही आमचं अस्तित्व राहिलं पाहिजे आणि त्यासाठी 5 हुतात्मे दिले गेले. आणि दिवा पाटलांनी सुद्धा म्हणजे प्राण हातात घेऊन ते लढलेत ते तत्वासाठी लढलेत. दिवा पाटलांच्यामुळे घराघरात करोडपती झालेला आहे. आता डोंबिवलीच्या कागरी कोळी लोक इथे घराच्या बाहेर उभे आहेत ते अधिकारांसाठी ह्या घरात ते आलेत. तर हे जे जगणं आहे हे जगणं पहिल्यांदा स्त्रियांना अधिकार भेटला पाहिजे. शोषित आहेत SC ST त्यांना भेटला पाहिजे. OBC म्हणून आम्हा सगळ्यांना भेटला पाहिजे कारण ह्यांच्यावर अन्याय झाला आहे. हे काय आम्ही जातीची बाजू घेत नाही किंवा विशिष्ट समाजाची घेत नाही पण ज्यांचं शोषण झालं आहे त्यांचा विषय केला पाहिजे. आणि या अर्थाने जे सांगितलं की ह्यात विशेष काय विधवांचे विवाह होता त्यात विशेष काय धवलारीण म्हणजे काय याचा अर्थ सांगणारं पुस्तक आपण लवकरच घेऊन येऊ. पण सध्या आपण काळ असा आहे की इलेक्ट्रॉनिक्स मीडिया खूप फास्ट आहे म्हणजे मी पुस्तक लिहीन लोक वाचतील हे फार अवघड झालं आहे. पण ही मुलाखत आहे मला माहिती आहे 50,000 लोक बघणार आहेत आता. तर काळाच्या बरोबर आम्ही असलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा त्यावेळी पायी प्रवास करून लोकांना हे सगळे जे चांगले गुण आहेत ते सांगितले होते.
मला पण तसं काम करायचं आहे, पण प्रभात पर्व हे चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणून महिलांच्या अधिकाराचा विषय, याचं सूत्र असं आहे की आम्ही एकविरेला नेहमी जातो, पण एकविरा आईचा इतिहास 2000 वर्षाचा त्या गॅजेटमध्ये आहे, तो आम्ही वाचत नाही. त्याचा विषय असा आहे की एकविरा आईचा मृत्यू भगवान बुद्धांच्या जन्मानंतर 7 दिवसांनी होतो. त्यांचा सांभाळ त्यांची मावशी प्रजापती करते आणि प्रजापती गौतम बुद्धाला बुद्धत्व प्राप्त होतं. बुद्धत्व म्हणजे काय? ज्ञान प्राप्त होतं. जसं दिबा पाटील हे एकमेव नेते आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या अधिकाराचं ज्ञान प्राप्त झालं. कुठल्या बाकीच्या आमदारांना असा कायदा व्हावा असं का नाही वाटत? हे ज्ञानप्राप्ती आहे ना ती, आणि लोकांच्या अधिकाराची ज्ञानप्राप्ती आहे. आणि ती ज्ञानप्राप्ती त्यांनी असं नाही ठेवलं पाटील कुटुंबालाच प्लॉट भेटले पाहिजेत, जासईवाल्यांनाच भेटलं पाहिजेत. सगळ्या देशात लागू झालं ते, कायदा झाला, कायद्यात रूपांतर झालं. ती ज्ञानप्राप्ती जेव्हा बुद्धांना झाली की स्त्री पुरुष समान आहेत, जन्माने कुणीच श्रेष्ठ नाहीत, म्हणजे जन्माने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य श्रेष्ठ आहेत ही अंधश्रद्धा आहे. कुठल्याही घरामध्ये महान माणूस जन्माला येऊ शकतो. आणि दिबा पाटलांनी सिद्ध केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं, नारायण नागोने ते सिद्ध केलं की अत्यंत गरीब कुटुंबात, शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस भारताच्या संविधानामध्ये, भारताच्या विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत लोककल्याणकारी कायदा करू शकतो. ते त्यांनी कायदा केलाय म्हणून आम्ही विमानतळ नाव लावायला सांगितलं. असा कुठलाही आमचा आजोबा आहे, पणजोबा आहे, आमदार आहे एवढा हेतू नाही. तर याचा मुद्दा असा आहे की त्या प्रजापतीने भगवान बुद्धांना प्रश्न केला. जसं आज आपल्या स्त्रिया विचारतात की भावाला जर प्लॉट मिळतात मग बहिणीला का नाही? दिवा पाटलांनी ते सांगितलं ना की भावाला जेवढे प्लॉट आहेत तेवढे बहिणीला आहेत. आता काही भावांनी बहिणीचं हक्क सोडपत्र घेतलं किंवा मृत्यूपत्र मेली असं लिहिलं, ते संविधानाला धरून नाही, म्हणून त्यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल होऊ शकतात त्यांची प्रॉपर्टी नाकारली तर. कारण दिबा पाटील हे समतेचे पुरस्कर्ते आहेत आणि ही गोष्ट आगरी समाजाला कळली पाहिजे. तर त्या प्रजापती विचारते भगवान बुद्धांना की जर पुरुषांना मोक्षाचा अधिकार आहे, मुक्तीचा अधिकार आहे, मग स्त्रियांना का नाही? आणि मग ती सांगते मला पण तुझ्यासारखं धर्मगुरू व्हायचं आहे, म्हणजे संन्यासिनी व्हायचं आहे. आणि मग ती चिवर घेते, संन्यासिनीचे वस्त्र घेते, म्हणजे स्त्रीसुद्धा मुक्त होण्याचा तिला अधिकार आहे. हे त्या धवलारांनी केलं. म्हणजे एकविरेला जाताना आपण एकविरेची मूर्ती बघतो, बाजूला जी कोण आहे ती प्रजापिता कोण आहे कधी विचारत नाही. त्या प्रजापतीमुळेच आपल्याला लग्नात लग्न लावण्याचा मान महिलांना भेटलेला आहे. आणि मनुस्मृतीच्या कुठल्याच ग्रंथात महिलांना अधिकार दिल्याचं उदाहरण असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, धर्मगुरू होण्याचं असेल तर सांगावं. तसंच भारताच्या इतिहासामध्ये दिबा पाटलांनी जो कायदा केला की शेतमजूर, 12 बलुतेदार म्हणजे चर्मकार असतील, मातंग असतील, आदिवासी असतील, बौद्ध असतील, यांना पण भूखंड भेटले पाहिजेत जमीन नसली तरी, असा कायदा स्वातंत्र्यानंतर कोणी केला असेल तर सांगावं. तो दिबा पाटलांनी केला आहे. म्हणून हा जो विचार आहे तो मानवतेचा आहे. आणि म्हणून दादा जी परंपरा आलेली आहे ना स्त्रियांना अधिकार देण्याची, ती परंपरा मातृसत्ताक आहे. इन ठाणे, रायगड, पालघर, कोकणामध्ये ती जास्त प्रमाणात आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात जे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार घडतात ते भीतीपोटी घडतात. हुंडा द्यावा लागतो ना. 4 मुली असतील तर 4 मुलींना PSI ला 50 लाख, शिक्षकाला 15 लाख, तलाठ्याला 10 लाख, हे जे हुंड्याचे प्रकार आहेत, म्हणजे मुलीला जन्म देणं हे काय त्या पित्यानी पाप केले? अरे तुमच्यावरती घर सोडून येते, आपलं उपकार करते. उलट आगरी समाजामध्ये अशी पद्धत होती की मुलगी दिली एकानी तर त्या मुलीच्या वडिलांना काही ना काहीतरी मदत त्याच बोलायचं त्या शब्दाला. ती जी परंपरा होती ती स्त्री सन्मानाची होती, कारण स्त्री घर सोडते. आणि म्हणून स्त्रियांचा आदर करणारी ही जी कल्चर आहे, याच्यावर पुस्तकं न येण्याचं कारण काय? या देशामध्ये पुस्तक लिहिणारे मनुस्मृतीचे समर्थक होते आणि मनुस्मृतीच्या बाजूनी पुस्तक म्हणजे मनुस्मृतीच्या विरोधात म्हणजे संविधानाच्या बाजूनी पुस्तक लिहिणारे कमी आहेत. आज मला दुःख आहे की दिबा पाटलांवर एक पुस्तक दादांच्या घरातून निघाले, एक पुस्तक मला वाटते झाशीचे घरत साहेब आहेत त्यांनी केलंय, पण 100 पुस्तकं आली पाहिजे दिबा पाटलांवर. एवढे ते छोटे छोटे मुद्दे आहेत. कारण महापुरुष हे प्रत्येक पिचलेल्या जातीला पाहिजेत. उच्चवर्णीयांना महापुरुषांची गरज नाही, पण पिचलेल्या लोकांना आहे. आणि आगरी, कोळी, भंडारी या सागरपुत्र समाजामध्ये दिबा पाटील हे महापुरुष आहेत, हे लाखांच्या गर्दीने सिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये आम्ही त्यांचं ईश्वर करा, पूजा करा असं आमचं म्हणणं नाही. म्हणजे त्यांना तुम्ही उद्या जाऊन सत्यनारायणच्या पूजेसारखं दिबा पाटलांचा फोटो ठेवाल तशी अपेक्षा नाही, तर त्यांचे गुण आचरणात आणा. आणि ही बोलायची वेळ आलेली आहे. आणि प्रभात पर्वला सुद्धा माझं सांगणं आहे सगळ्या लोकांना की प्रभात पर्व हे एक चालतं बोलतं पुस्तक आहे. तुम्हाला वेळ नसेल तर कानात हे लावून तुम्ही ऐकू शकता. मग त्याला दान तर दिलं पाहिजे. आज सगळे चॅनल तिथे स्क्रिप्ट लिहितात की याच्यावर पैसे पाठवा. सागरराजे बोलत नाहीत, पण ते वास्तव आहे ना. वेळ सगळ्यांनी दिलाय, दादांनी पण आज वेळ काढून ह्याला वेळ दिलाय. तर दिबा पाटलांचं कुटुंब सतत समाजासाठी देत आलेलं आहे. आणि ह्या आंदोलनाने जर आमच्या घराघरात करोडपती निर्माण झाले तर हे आंदोलन एक अर्थशास्त्रीय आंदोलन आहे, लोकांना सुखी करणार आहे. अदानी आणि अंबानीच देशाला मोठं करतात किंवा त्यांच्यामुळे जी आकडेवारी वाटते आणि त्याची देशाची श्रीमंती दिसते त्याची नोंद मीडिया घेते. पण ह्या दिबा पाटील या माणसाने आम्हाला श्रीमंत केलं,
उपेक्षिताला गरिबाताला श्रीमंत केलं. इथे उद्योगपती तयार झाले या आंदोलनातून. म्हणजे जयंत म्हात्रे साहेब असतील, रामशेठ ठाकूर असतील, त्यांचे फोटो आम्ही बघतो राखताळलेले, तेव्हा लक्षात येतं हे छोटे शेतकरी होते, 2 एकर 2.5 एकरचे होते. आता ते उद्योगपती झालेत. त्यांना पण उद्योगपती लोक म्हणत नसतील आणि दिबा पाटलांच्या आंदोलनाने झालेले आहेत हे म्हणत नसतील तर जरूर पुस्तकं लिहावी लागतील. आम्ही लिहू. पण आता हे संकल्प आहे, आजचा जो आपल्या चर्चेचा संकल्प आहे, जर ताकद दिली तर मी पुस्तकं लिहायला तयार आहे. पण शेवटी ह्याला वेळ द्यावा लागतो, त्याला पैसे लागतात प्रिंटिंगला. आणि म्हणून ही जी आजची चर्चा आहे ही साधी चर्चा नाही. दिबा पाटील हे खऱ्या अर्थाने म्हणजे हजारो वर्षाच्या या कोकण भूमीच्या मधला पहिला महापुरुष आहे, जो ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग सगळ्या जिल्ह्यांसाठी आदर्श आहे. आणि आमच्यासारख्या माणसांना प्रेरणा देऊन गेले की दिबा पाटलांचे चिरंजीव आहेत ते. पण आम्हाला पण असं वाटायला लागले की आमचे रक्ताचे वडील वेगळे असतील, पण सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानाचे जे बाप आहेत, पितामह आहेत, ते दिबा पाटील आहेत. आणि म्हणून ही जी चर्चा आहे ती खरं म्हणजे स्त्रियांना समर्पित आहे. कारण दादांनी जे सांगितलं ना विधवा विवाहांबद्दल, त्याचं तत्त्वज्ञान आहे ते, की स्त्रीला सुद्धा धार्मिक अधिकार असले पाहिजेत. हे कारल्याच्या एकविरा मंदिरातून जाहीर झालेला विषय आहे. तुम्ही कुठल्याही गावात रायगड जिल्ह्यात गेलात तर पहिलं मंदिर हे मातृदेवचं आहे, ग्रामदेवतेचं आहे. राम आणि हनुमान यांना इम्पोर्ट केलेलं आहे, ते आमच्या गावात नव्हते. माझ्या आजोबांनी सांगितलं की बैलगाडीत मारुतीची मूर्ती आम्ही उचलून आणली, म्हणजे गावदेवी पहिली आहे. आज सुद्धा आमच्या गावकीत जेव्हा शपथ घेतली जाते तेव्हा मारुतीच्या मंदिरात शपथ दिली जात नाही ज्याच्याकडून चूक घडते, त्याला सांगतात शपथ घ्यायची आईच्या समोर, म्हणजे गावदेवी समोर. तर आईशी कुठलाही मुलगा खोटं बोलू शकत नाही. आणि आईशी जर खोटं बोलेल त्याच्या कानफडात मारण्याची ताकद इथल्या आईमध्ये आहे, इथल्या बहिणीमध्ये आहे. इथली बहीण आणि आई घाबरत नाही. ज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने सांगितलेलं आहे शिवाजी महाराजांना, त्या रांजाचा पाटलांचा चौरंग करा. कारण महिलेवर बलात्कार केले, पाटलाला गावाच्या मालकीचा अधिकार दिलेला नाही. तर स्त्रियांचा आदर करणं, स्त्रियांची अब्रू राखणं हे स्वराज्याचं काम आहे. ते जिजाऊंचं रूप इथल्या आगरी कोळ्यांच्या घरात आहे आणि ह्या घरात पण आहे, दिबा पाटलांच्या घरात पण ते आहे. पण हे पण बोलत नाही कोणी. म्हणजे आपण आईचे उपकार कधीच सांगत नाही की मला आईने हे केलं, त्यांनी ते केलं. इथे संडासचं उद्घाटन केलं तरी मंत्री लिहितो आमदाराच्या निधीतून. अरे पण तुमच्या घराघरात ज्या स्त्रियांनी तुम्हाला घडवलं, आणि म्हणून खरोखर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. मी थोडंसं जास्त बोललो, दादांना बोलू द्या. दादांकडे जाईल. बरं, मी काय म्हणतो, पाटील साहेबांचे विचार नेहमी विद्रोही असतात, म्हणजे कदाचित लोकांना ते आवडत देखील नसतील, परंतु ते काय म्हणतात ना, औषध कडू असतं. तरी देखील माझी विनंती आहे की पाटील साहेबांचे विचार जरी तुम्हाला आवडत नसतील त्याविषयी देखील मुक्तपणे तुम्ही या ठिकाणी चर्चा करा. पाटील साहेबांना मी परत त्याच्यावर विचारेलच, म्हणजे तुम्हाला तुमचे जे तुमच्या विचारांना जो विरोध आहे तो योग्य आहे का याविषयी देखील बोलायचं आहे. परत एकदा मी आता पाटील साहेबांकडे जाईल, मुख्य मुद्द्याकडे, म्हणजे आगरी समाजामध्ये आता ज्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या सुरुवात झालेल्या आहेत, ज्याला विरोध दिबा पाटील साहेबांनी केला होता, याकडे आपल्याला जायचं आहे. पाटील साहेब, दिबा पाटील साहेबांनी नेहमीच समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरा यांना विरोध केलेले आहेत. अशा कुठल्या गोष्टी आहेत की पाटील साहेबांनी त्याला विरोध केला? तुम्ही सुरुवात करा. अनिष्ट रूढींकडे जाण्याच्या आधी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. आत्ता आपल्या समाजामध्ये एक नवीन वृद्धाश्रम ही एक गोष्ट नवीन पुढे येते की आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना आपल्याला त्यांना सांभाळायचं नाही, त्यांना कुठेतरी पैसे भरायचे, महिन्याला 20-25 हजार रुपये त्यांचे भरायचे आणि आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या म्हाताऱ्या माणसाला वृद्धाश्रमात ठेवायचं. परंतु अभिमानाने सांगेन की आगरी समाजात ते कुठेही मी अजून बघितलेलं नाही आहे की आगरी माणसाची आई किंवा आगरी माणसाचा वडील किंवा म्हातारा माणूस वृद्धाश्रमात आहे. आणि मी अभिमानाने सांगेल की नाही, आपल्या आईवडिलांना आपल्याला पोषणं हे आवश्यक आहे, पोसायलाच हवं त्यांना. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपण उभं राहण्याची आपल्याला ताकद दिली, त्यांना आपण त्यांच्या उतारव्यात पोसायचं नाही तर मग काय करायचं. आता अनिष्ट प्रथांबाबत बोलायचं झालं तर बऱ्याचशा अनिष्ट प्रथा ज्या दिबा पाटील साहेबांनी बंद करण्यासाठी स्वतःच्या जीवाचं खूप रान केलं होतं. प्रत्येक गोष्टीवर बोलणं इथे आता खूप लांब होईल, परंतु काही गोष्टी बोलणं जरूर आहे की लग्न, साखरपुडे, हळदी ह्याच्यावर जो वायफळ खर्च आहे, वायफळ खर्च म्हणतो म्हणजे अतिरिक्त खर्च आहे, तो टाळण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पूर्वीपासून आपल्या घरात हळदी होत होत्या, पण ती हळद कशी असायची की आपली घरातली लोक हळद लावायची, नंतर मग त्या दिवशी आपली घरातली किंवा जवळची लोक असायची, मटण त्यावेळी पण मला वाटतं शिजवलं जायचं पूर्वीचं झालं. परंतु ते किती असायचं, ती घरातली एक 50 माणसं 100 माणसं, आणि 50, 100, 150 माणसांचं शिजवायला आज कुठल्याच आगरी माणसाला ते कठीण आहे असं मला वाटत आहे. परंतु आज काय त्याचं होत चाललंय की फार मोठ्या प्रमाणात त्याचा अतिरेक होत चाललेला. आणि मला असं वाटतं की दिबा पाटील साहेबांनी ह्या गोष्टीला गावोगाव म्हणजे त्याचा प्रचार करण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता. आमच्या जासई गावामध्ये अजूनही
हळदीला बंदी आहे, मी अभिमानाने सांगतो जासई गावामध्ये आमच्या हळदीला बंदी आहे. परंतु काही लोक अशी सुद्धा आता काय करतात की म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आपण टीका नाही करायची कोणावर, पण टीका करत नसताना काही गोष्टी बोलणं पण थोडंसं आवश्यक आहे. कारण जासई गावामध्ये अशी पण काही लोक आहेत, आम्ही दंड भरू पण आम्ही हळद करू नाही ना, हे योग्य वाटत नाही. म्हणजे नाही, आपण करा तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे. जवळचे नातेवाईक आहेत, जवळची लोक आहेत, तुमचे घरचे घरातले आजूबाजूची लोक आहेत, त्यांना तुम्ही जेवायला बोलवा, परंतु त्याचा शो करू नका जास्ती. म्हणजे उगाच हजारो लाखो लोक, लाखो नाही पण हजारो आणि लोक हळदीला. आता आपल्याकडे एक प्रकारची पद्धत काही लोकांकडे झालेली आहे की तुम्ही लग्नाला नाही आलात तरी चालेल, लग्नाला ना काही, पण आदल्या दिवशी रात्री हळदीला या. अरे काय म्हणजे लग्नासारखा जो पवित्र विधी जिथे दोन जीव आपलं आयुष्य एकत्र हे करण्यासाठी लग्न करतायत आणि त्यांना जमायचं तुम्ही लग्नाला नाही आला तर पण आदल्या दिवशी हळदीला नाही, या गोष्टी कुठेतरी मनाला पटत नाहीत. आणि आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्याचा जरूर विचार करावा. माझा शेजारचा करतो म्हणून मी कर्ज काढून करावं अजिबात करू नका तुम्ही. मी विनंती करेन तुम्ही कर्ज काढून जा कुठल्याच परिस्थितीत अशा प्रकारचे समारंभ तुम्ही करू नका, अशी मी तुम्हाला आपल्या माध्यमातून आपल्या समाजाला, आपल्याच काय सर्वच समाजाला विनंती करतो की नाही अशा पद्धतीने खर्च उगाच करू नका. तसंच 13व्याचा सुद्धा एक विषय आपल्याला घेता येईल. 13व्याला सुद्धा एक उत्सवाचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. अरे 13वं म्हणजे काय, तुमचा गेलेल्या माणसाचा 13वा दिवस आणि त्याला तुम्ही अक्षरशः इव्हेंट सारखं, म्हणजे त्याचे सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा आता ते इव्हेंट म्हणून बोलवायला लागले. त्या लोकांना आपण इव्हेंट मॅनेजमेंटच्या लोकांना बोलवायला लागलं आणि ते इव्हेंट साजरे म्हणून साजरे करायला लागलो. 13व्याचं खरं हे काय त्याच्या मागचं. त्या दिवशी येणारे जी म्हणजे जे दुखवटे म्हणून जे टॉवेल किंवा शर्ट पीस किंवा जे साड्या येतात त्या अक्षरशः पोतीच्या पोती भरून येताना मी बघितलेले होतो. काय त्याचा खरंच काय उपयोग आहे. पूर्वी काय पद्धत होती की एखादा माणूस घरातला दगावला की तो वर्षभर किंवा काही दिवस नवीन वस्तू घेत नसे, नवीन खरेदी केली जात नसे, मग त्याला वापरण्यासाठी म्हणून त्यावेळी टॉवेल कपडा हे दिलं जातं. आता तुम्ही पोतीच्या पोती भरून जर त्या वस्तू येत असेल तर त्याला कुठे म्हणजे कुठे आपण चाललो नाही काय नक्की त्याला काय कळत नाही. म्हणजे तर आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा या सगळ्या आपण या अनिष्ट ज्या नवीन काहीतरी पद्धती होऊ घातल्यात त्याला आपण आपापल्या पद्धतीनेच त्याला हे केलं पाहिजे. कोणी सांगून किंवा कोण मला सांगेल याची वाट न बघता आपणच विचार केला पाहिजे आपण हे करतोय हे योग्य करतोय का. हां, ज्याच्या कुवतीने थोडंसं करावं, आपल्या मित्रमंडळींना जेवायला बोलवावं, माझं त्याबद्दल मत नाही. परंतु गाव जेवण किंवा प्रत्येकाला याच तुम्ही हळदीला आलंच पाहिजे असं न करता काही गोष्टी आपण थोडंसं लिमिटमध्ये करायचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो. होणार काय मध्ये काय म्हणजे आता हे कदाचित परवडू पण शकेल. म्हणजे जोपर्यंत लोकांकडे पैसा आहे, जमिनीचा असेल किंवा अन्य गोष्टींचा असेल, या पिढीला ते सोसू शकेल. भविष्यातील पिढी अशाच पद्धतीने जर सवय लागली त्यांना ते जमेल का, हा या सगळ्या मागचा म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे. पाटील साहेब, जसं लग्नाच्या बाबतीत आहे ना तसंच जन्माच्या बाबतीत आहे. म्हणजे अगदी मला आठवतं की जन्म झाल्यानंतर जी 5वी असायची अतिशय साध्या पद्धतीने अगदी कौटुंबिक सोहळा असायचा तो. म्हणजे घरातील बाजूच्या शेजारच्या 5 बायका असायच्या आणि त्याच्यानंतर 5वीचा कार्यक्रम व्हायचा. किंवा आता तो ओटी भरणा खूप आता वेगळा विषय, तो देखील कशा पद्धतीने व्हायचा. आमचे नाना खूप चांगले बोलतात, म्हणजे कीर्तनकार लालचंद महाराज राजे असतील ते, किंवा माझ्या भावाने प्रशांत राजे प्रभातपूर्वीचे जे व्हिडिओ एडिटर आहेत त्यांनी देखील या संपूर्ण गोष्टीवर खूप सुंदर असं लेखन यंदाच्या दिवाळी विशेष अंकामध्ये केलेलं आहे. तर पूर्वी अतिशय साधं व्हायचं, म्हणजे 5वी असेल किंवा ओटी भरणं असेल. आता त्याला आहे ना असं एक इव्हेंटचं स्वरूप आलेलं आहे. तुम्ही दोन्हीचं तुलना कशी करा. कसं आहे बघा की ज्यावेळी आपण साधे शेतकरी होतो तेव्हा साध्या पद्धतीने व्यवहार चालू होते. आता जे हे आलेले आहे, श्रीमंती आलेली आहे, ती खरं म्हणजे एक प्रकारची सूज आहे. म्हणजे सगळ्या जमिनी शिडकोसाठी गेल्या, दिबा पाटलांनी संघर्ष केला, 5 माणसांचे त्यात मृत्यू झालेले आहेत, ते हुतात्मा झालेले आहेत. आणि दिबांचं जे आयुष्य आहे म्हणजे 2 वेळा खासदार आणि 4 वेळा आमदार. आता 1 वेळा आमदार झाला, माफ करा मला, लगेच घोषणा काय होते 50 खोके ओके. तर पैसे घेतले असतील की नाही तो विषय नाही, पण लोकांमध्ये चर्चा आहे की लोक पैसे घेऊन हे असं करतात. मग 4 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार जे दिबा पाटील झाले त्यांनी समाजाला दिलेलंच आहे, किंवा समाजासाठी शेवटच्या प्राणाचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत गोळ्या घेऊन ते आंदोलन करत होते. मग नेतृत्वाचा जो दिबा पाटलांचा आदर्श आहे, म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की टीका करून बोललं की माणसाला राग येतो, पण दिबा पाटलांनी जीवन जगून दाखवलेलं आहे. आता कसं झालंय की श्रीमंती समाजाकडे आली की त्याच्या जगण्याच्या पद्धती बदलतात. म्हणजे तो बेभान होतो,
मग पैसा आला. मी असं ऐकलेलं आहे की म्हणजे मी माझ्या जीवनात अनुभवलं. मी शिक्षक होतो नवी मुंबईमध्ये. कोपरी नावाचं गाव आहे नवी मुंबईजवळ. तिथे एक माझा विद्यार्थी आला आणि वडिलांना त्यांनी जीपची चावी मागितली. तर हातामध्ये संडासचा डब्बा होता. तो बोलले, बाबा चावी द्या. तर बाबांनी विचारलं, कशाला पाहिजे जीप? तो ते संडासला जायचं आहे. म्हणजे शौचालय बांधणं हा त्यावरचा उपाय आहे, पण जीप घेऊन संडासला जाणं म्हणजे हा संपत्तीचा अतिरेक झाला, म्हणजे चेष्टा झाली. तशा प्रकारचा प्रकार आता घडायला लागलेत. म्हणजे हे जे बोलले ना, टॉवेलच्या गुणीच्या गुणी काय, एक हात रुमाल पाहिजे असतो घाम आला तर पुसायला, आणि तेवढा सुद्धा दुर्मिळ होता पूर्वी. आणि म्हणून महात्मा गांधींनी, ज्योतिबा फुलेंनी पगड्या घातल्या, साधे शेतकऱ्यांची व्यथा दाखवली. माझ्या उघडा नागडा भारत आहे तर मी असं राहीन, हे त्या सगळ्यांनी साधे साधे हे केले. तर आता प्रश्न असा आहे की जी श्रीमंती मुळात आपल्या जमिनींच्या त्यागातून आले, पूर्वजांच्या जमिनी विकूनही आलेली आहे. याच्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरायला लागले की या स्त्रियांच्या अंगावर एवढे दागिने कुठून आले, हे बंगले कुठून आले. तर ती कृतज्ञता ही कुळ कायद्याची आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू, दत्ता पाटील, दिबा पाटील, आणि खास करून नवी मुंबईमध्ये दिबा पाटलांमुळे करोडपती आणि वैभव आले. हे कायद्यामुळे आले. हे कोणी शब्दांनी बोलत नाही, कुठल्या घरावर नाव नाही हे दिबांची कृपा. बाकी सगळ्या बाबांची नावं आहेत. ह्याच्याबद्दल मी विरोधातून बोलत नाही, मी पॉझिटिव्ह बोलतो. माझ्या वडिलांमुळे जर मी मोठा झालोय तर वडिलांचं नाव लावणं ही इमानदारी आहे, यामध्ये बेईमानी नाही आहे. तर सांगायचा मुद्दा असा की दिबा पाटलांनी आपल्या जीवनात सांगितलं की मी समाजासाठी जगलो आणि त्यातून समाज श्रीमंत झाला. 12.5% कायदा नसता तर तुम्हाला 22.5 म्हणजे 22.5% पाहिजे, 12.5% पण भेटले नसते. हे वास्तव आहे. आणि याच्याविषयी कोणाचा प्रतिवाद असेल तर मी करायला तयार आहे. ईश्वरी कृपेने हे आलेलं नाही, हे माणसाच्या कर्तृत्वाने आलेलं आहे. आणि म्हणून मग मी आज एक ह्याच्यामध्ये दिबा पाटलांच्या विचारांच्या आदर्शाने जगण्याचा प्रयत्न करतोय. मी असं म्हणत नाही त्यांच्यासारखं जगतोय, प्रयत्न करतोय. मला ज्या अडचणी येतात त्या अडचणी अशा आहेत की ह्या 12.5%चा जो पुनर्वसन आहे ते आजही अपूर्ण आहे. ते जे भांडणं आहेत ते आपापसातल्या भावांच्या बहिणींच्या भांडणांमुळे फाईल पडल्यात. समाजाने एकत्र यावं आणि एकत्र येऊन ते प्रश्न सोडवले. सिडकोला सांगायचे आमचे प्लॉट देऊन टाका तुम्ही, आमचं काय ते आम्ही वाटणी करू. पण याच्यावर आंदोलन चालवण्यासाठी पैशाची गरज आहे. लोकांना एकत्र करायचे आहेत, मंडप घालायचे आहेत. तुम्ही ज्या मंडपात साखरपुडे करता त्या मंडपात प्रकल्पग्रस्तांची सभा लावा ना. प्रकल्पग्रस्तांच्या सभेला मंडप नसतो, स्पीकर नसतो, उघड्यावर लोक करतात, पाणी नसतं प्यायला. आताच्या आंदोलनामध्ये रामशेठ ठाकूर असतील किंवा अनेक आपल्या नेत्यांनी मदत केली, तो विषय वेगळा, पण तो पण आदर्शच आहे ना, तो तुम्ही घेतला पाहिजे ना. मग लग्नामध्ये थोडासा खर्च कमी करून आम्ही हे आंदोलन निरंतर करण्यासाठी मदत करू. न्यायालयात खटले प्रलंबित आहेत, मच्छीमारांना न्याय नाही, घरं तुटत आहेत. या परिस्थितीमध्ये समाजासाठी जगण्याचं चारित्र्य दिबांनी दिलं. ज्यांना असं वाटतंय ना की बैलगाडी शर्यतीमध्ये मोठेपणा आहे, बंदुकीमध्ये मोठेपणा आहे, हळदीमध्ये मोठेपणा आहे, तो आभास आहे. मोठेपणा हा दिबांच्या जीवनातून शिकला पाहिजे, जो समाजासाठी पूरक आहे. आणि ही गोष्ट लोकांना सांगावी लागेल. आणि दिबा पाटलांच्या जीवनातला एक प्रसंग जो आहे, जो आगरी समाजाला अजून घेतला नाही. दिबा पाटलांनी शिक्षणाची चळवळ इथे मोठ्या प्रमाणात केली, कॉलेजे, शाळा आणली. स्वतः दिबा पाटलांच्या घरामध्ये उच्च शिक्षित मुलं आहेत, बरोबर आहेत, पदवीधर मुलं आहेत. आज आमचे लोक IAS किती आहेत, IPS किती आहेत, नेव्हीमध्ये, सैन्यामध्ये किती ऑफिसर्स आहेत, आमची मुलं यामध्ये फार कमी आहेत. आणि या बाबतीत पिचलेल्या वर्गापैकी SC कॅटेगरीमध्ये बौद्ध समाजाने सगळ्यात मोठी आघाडी घेतली. ती आघाडी इतकी मोठी आहे की देशातल्या प्रगत जातींबरोबर ते स्पर्धा करतात. आणि आम्ही जर शिक्षणाकडे हा पैसा लावला तर लग्नाला पैसेच नाही उरणार, म्हणजे लग्न ही शो करायला पैसे उरणार नाहीत. तुम्ही MBBSला ॲडमिशन घ्यायला जा, आरक्षणातून भेटलं तर कमी नाही होईल, पण आरक्षण नसेल तर किती तुम्हाला 4-5 कोटी लागतात त्याला. मग आपल्यापैकी नेत्यांपैकी कोणाची मुलं IAS आहेत, MD डॉक्टर आहेत? नाही. जीवनाचे निकष आहेत. माणूस किती शिकला यावरून त्या समाजाचा मोठेपणा कळतो. खास करून स्त्रियांचं शिक्षण किती आहे, तुमच्या सुना किती शिकल्यात, याच्यावरून तुमचं वैभव ठरणार आहे. मग हे जे आदर्श आहेत दिबांनी द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं नाही की बाबा माझ्यासारखंच करा, मी सांगतो ते. हुकुमशहा नव्हते, त्यांनी स्वातंत्र्य दिलं. पण या स्वातंत्र्याचा अर्थ न कळल्यामुळे संपत्तीचा स्वैराचार सुरू आहे. आणि हा धूर आहे ना गाड्यांचा, अजून 4-5 वर्ष नंतर त्या गाड्या भंगारात घ्यायला पण कोण येणार नाही, कारण डिझेलला, पेट्रोलला आपल्याकडे पैसे राहणार नाही, मंदी तर येतेच तुम्हाला. आणि म्हणून शिक्षण आणि शहाणपण ही कधी न संपणारी गोष्ट आहे. दिबांच्या भाषणांवर अजून PhD केले जातील, त्यावरून शोधनिबंध होतील, कारण ती विधानसभेतली, लोकसभेतली भाषणं सुद्धा आमच्या लोकांनी अजून जमा केलेली नाहीत. याला प्रचंड पैशाची आवश्यकता आहे. आणि मी नम्रपणे सांगतो, मला अजिबात अभिमान नाही. लोकवर्गणी दिबा पाटलांनी काढली, बाबासाहेब आंबेडकरांनी काढली, भगवान बुद्धांनी भीक मागितली. ते बंगले बांधण्यासाठी नाही, लोककल्याणासाठी मागितली.
आणि म्हणून संग्राम बंगला हा आदर्श आहे. तो जरी साधा असला तरी लोकांना न्याय देणारं घर आहे ते. घराची ही कल्पना आपल्या प्रत्येक प्रकल्पासाठी जपली पाहिजे. दिवा पाटलांनी जर हजारो लोकांना न्याय दिला तर मी शेजाऱ्याला तरी न्याय देईन. एखाद्या अशिक्षित विधवा मुलीचं किंवा ज्याला अनाथ मुलीचं मी शिक्षण पूर्ण करीन. हा आदर्श जेव्हा आमचा समाज घेईल तेव्हा वाईट दिशेने चाललेला पैसा, खास करून दारूकाम जे चालू आहे आज, त्या दारूकामाला विरोध झाला पाहिजे. आमच्याकडे वहाळ ग्रामपंचायतीने ठराव घेतला, खारघरमध्ये दारूचं दुकान नको अशा प्रकारचे आंदोलनं आमचे राजकीय नेतात. मला वाटतं प्रशांत ठाकूरांचं परवाचं स्टेटमेंट आहे ते आदर्श स्टेटमेंट आहे. कदाचित दारूवाले लोक त्यांना मतं देणार नाहीत, कोणाला, प्रशांत ठाकूरांना, पण दारूमुळे जे संसार उद्ध्वस्त झाले त्या बायका सगळे मतं देतील. आणि म्हणून हे जे जीवनमूल्य आहे, ह्या जीवनमूल्यांची चर्चा करण्यासाठी प्रभात पर्वणी ही चर्चा सुरू केलेली आहे. आणि मी संदेश देतो की बाबा मी दारू पित नाही आणि तुम्ही दारू पिऊ नका. कारण दारूमध्ये बराचसा पैसा आपला 12.5% पण गेला. खाजगीमध्ये काही लोकांनी साहेब स्टेटमेंट दिली की दिवा पाटलांमुळे बोलते लोक दारू प्यायला लागली, कारण 12.5% पैसा नसता तर आम्ही दारूच प्यायला. अरे म्हणजे हे काय हे झालं का? तुम्ही चांगले जेव्हा म्हणजे तुमच्याकडे पैसा गाड्या सगळं येतं त्यावेळी तुम्ही किती चांगले वागता यावरून तुमची संस्कृती कळते. तुम्ही ज्या माणसांनी वैभव दिलंय त्याला सांगतायत की त्याच्यामुळे झालं, हे किती मोठं अपयश आहे समाजाचं. आणि मी सांगतो की दिवा पाटलांनी आपलं जीवन जसं जगलं तुम्ही तसं जगलत ना तरी आपोआप बंधनं येतील. आणि ते जगण्यासाठी दिवा पाटलांचा विचार प्रसारित करण्यासाठी आपण आता पोवाडे काढतोय, पुस्तकं काढतोय, चित्रपट काढतोय. आणि जेणेकरून या देशाला सांगतोय की स्वातंत्र्यानंतर जे महापुरुष झाले त्यामधले दिवा पाटील आहेत. देशातल्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचं काम दिवा पाटलांनी केलंय. म्हणून सचिन तेंडुलकरला जर तुम्ही भारतरत्न देऊ शकता तर इथे घराघरात करोडपती आणि ज्ञानी माणूस उभा करणाऱ्या दिवा पाटलांना का नाही, हा आमचा सवाल आहे. मनोरंजनासाठी भारतरत्न आहे तर माणूस उभा करतो त्याला भारतरत्न काय, ही आमची मागणी आहे. म्हणून माझी विनंती आहे की सागरराजे, माझ्याकडे पैसे नाहीत, समजा मी गरीब आहे, त्यामुळे मी 80,000 भाकऱ्या आणि 200 किलो बोकडाचं मटण देऊच शकत नाही. ते काय बोलतील तुमची लायकी नाही तर तुम्ही नाही देऊ शकता, असं पण बोलणारे लोक आहेत. पण आमची लायकी जर लोकांना न्याय देण्यामध्ये आहे तर आम्ही पण तशा भाकऱ्या देऊ शकतो, कर्ज काढून का देऊ शकतो, पण आम्ही देणार नाहीत. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. या विषयावर एकदमच आपण बोललो तर आपल्याला ते लोकांना सहन होणार नाही. कारण ते दारुड्यांनी पण आपली गाणी काढलीत, गझल काढल्यात, नशे में क्या आनंद आहे, ये लय फिलॉसॉफी केली त्यांनी, कोणाची दारूबाज लोकांनी. पण दिवा पाटलांची फिलॉसॉफी आहे त्याच्यामुळे तुमचं घर आहे, त्याच्यामुळे तुमचं गाव आहे, त्याच्यामुळे 12.5% मिळत आणि त्याच्यामुळे इथे संपत्ती आहे. इथली संपत्ती अदानी, अंबानी, सेज, सिडको प्रकल्पामुळे आलेली नाही. किंबहुना जी सिडको आज श्रीमंत आहे ती प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर आहे. आणि म्हणून सिडकोतला जो पैसा शिल्लक आहे आता तो पैसा हा प्रकल्पग्रस्तांचा पैसा आहे. हा दावा अजून कोणी केलेला नाही. कारण ती पूर्ण संस्था जेव्हा सुरू झाली तेव्हापासून जमिनी विकूनच झालेली आहे. नफा कुठला आहे? आमच्या जमिनींचा आहे. आणि म्हणून हे जे आहेत दिबा पाटील हे मोठे इकॉनॉमिस्ट आहेत, मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत. आणि त्यांनी समाजाच्या विकासामध्ये तुमचा 100% विकास होते तर 12.5% तरी आमचा होते. त्या 12.5% पण 9.5% झाला. आणि त्याच्यामध्ये ते भूखंड बांधायला पैसे सरकारने न दिल्यामुळे शेतकऱ्याकडे काय आले? एकच भूखंड राहिलं, एकच घर त्याचं राहिलंय. कारण आमच्या लोकांनी, अर्थशास्त्रज्ञ लोकांनी, बँकिंगच्या लोकांनी प्रकल्पग्रस्तांना घरं बांधायला कर्ज दिलं नाही. बाहेरचे बिल्डर येऊन त्यांनी प्लॉट खरेदी केले आणि सगळे 50% मध्ये प्रचंड फसवणूक झालेली आहे. 50-50 मध्ये गावामध्ये फसवणूक झालेली आहे. या विषयावर आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि जे पैशाने श्रीमंत आहेत, बलाढ्य आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे. मी त्यांना विनंती करतो की ठीक आहे, मी पैशामध्ये श्रीमंत नाही किंवा आम्ही साधे आहोत, पण तुमचा जो अतिरिक्त पैसा आहे तो लोकांच्या कल्याणासाठी वापरा. लोककल्याणासाठी वापरलात तर तुम्ही या पृथ्वीवरच्या जगण्यामध्ये अमर होऊ शकता. नाही तर असे किती उद्योगपती आले, किती सरदार आले, मातीत गेले. शिल्लक राहिले छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर. याचं कारण त्यांनी ज्यांना ओळखत नाही त्यांना प्लॉट दिलेत. म्हणजे अतुल पाटील साहेबांना माहीत नसेल कुठल्या म्हातारीला किती प्लॉट भेटलेत आणि तिला पण माहीत नाही हे अतुल पाटलांच्या कुटुंबामुळे हे आलेत. ती अजूनही घरावर लिहिते आमच्या बाबांची कृपा, तमक्या बाबांची कृपा. अरे ते बाबा म्हणजे कोण? दिबा पाटील आहे. आता दिबा पाटील बुवा बापूंना मानणारे नव्हते, ते विषय वेगळा, पण ते पण बाबाच आहेत ना. त्या बाबांनी हे दिलेलं आहे. जसं बौद्ध समाज बाबासाहेब आंबेडकरांना आपला बाबा मानतो, पिता मानतो, तसं आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांनी दिबा पाटलांना आपलं बाबा मानावं. दादांचे तर ते रक्ताचे बाबा आहेत, पण आपल्याला सगळं कर्तृत्व दिलं. आज मी अलिबागचा आहे, मी पण शिक्षक होतो, पण जेवढं मी शिक्षक पेशात नाही कमवलं, दिबा पाटलांना मी भेटलो, हे आंदोलन पाहिलं, त्यानंतर मला कळलं आपलं सामर्थ्य काय ते. लोकांसाठी जगताना आपलं पण कल्याण होतं, हा माझा अनुभव आहे. म्हणून माझी विनंती आहे की अतिरिक्त पैसा खर्च करतात
त्यांच्यावर माझी टीका नाही. ते लक्ष्मीचे पुत्र आहेत. आज महालक्ष्मीचं व्रत सुरू होते, महालक्ष्मीचे पुत्र आहेत. पण महालक्ष्मीचे पुत्र तर दिबा पाटील तुमच्यापेक्षा जास्त मोठा आहेत. कारण त्यांनी घराघरात जर करोडपती केले, ह्या माझ्या विधानाला कोणी क्रॉस करावं. दुसऱ्याला श्रीमंत करतो तो सगळ्यात मोठा श्रीमंत, स्वतः तर कोणी होतं. मग दिबा पाटलांच्या जीवनाचा हा अर्थ समजून घ्या आणि त्या लग्नामधला जो पैसा आहे तो जन आंदोलनासाठी लावा. हे जन आंदोलन नामकरण आंदोलन झालं नसतं तर इथल्या भागात प्रभाव निर्माण झाला नसता. आज मी मुंबईतल्या गावठाणा संदर्भात बोलतो तेव्हा एकच नाव सांगतो, दिबा पाटील नामकरण आंदोलनातून आम्ही आमचं नाव खेचून आणलेलं आहे, तर गावठाणं पण मिळवून दाखवू, ती पण मालकीनी. हे स्टेटमेंट मी करतो, पण त्या स्टेटमेंटला वजन कोणामुळे आले? जे लाखभर कार्यकर्ते होते त्यांच्यामुळे. म्हणूनच हा जो पैसा आहे, मंडप घालायचेच असतील तर आंदोलनाचे घाला, लढायचं असेल तर न्यायालयात लढा, आणि जास्तच पैसा असेल तर तुमच्या मुलींना शिकवा, फक्त मुलींना शिकवा. मुलगी शिकली तर मुलगा शिकतो, म्हणजे पुढची फॅमिली शिकते. हा संदेश महात्मा फुल्यांचा, सावित्रीमाईंचा विचार दिबा पाटलांनी जासईमध्ये पुतळे ठेवून पण केला आणि घरामध्ये पण आहे. तुम्हाला जमलं तर नंतर त्यावर कॅमेरा मारा. हे जे आहे दिबा पाटलांचं तत्वज्ञान, हे जर आम्ही समाजाला सांगू शकलो तर अनिष्ट ज्याला आपण बोलतो, काही लोकांनी मध्ये सांगितलं मांडव प्रथा बंद करा, बंद होऊ शकत नाही. की लोकांना एकत्र येण्याचं ते साधन आहे, आनंदाचा क्षण आहे, हे मला पण मान्य आहे. पण त्याचा अतिरेक झाल्यावर काय होतं, म्हणजे हळदीमध्ये भांडणं होतात, बार उडवले जातात बंदुकीतून, म्हणजे गुन्हे दाखल होतात, दोन्ही पार्ट्या आतमध्ये जातात. आपल्याला गुन्हे नोंद झाली की तो मुलगा कुठे चांगल्या सरकारी ठिकाणी कामाला लागू शकत नाही. आणि जो संपत्तीचा जो अहंकार आहे, दारूचा जो धूर आहे, हा नाशाकडे नेणारा आहे. सगळे महावीर, बुद्ध, सगळ्या संतांनी, तुकारामांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. दिवा पाटील त्या परंपरेतले आहेत. आमदार, खासदार, राजकारणी झाला की लोक म्हणतो की हे संत वगैरे नाही, ते राजकारणी म्हणजे वाईट. राजकारणी म्हणजे वाईट नाही. विधानसभेत ज्यांच्याकडे कायदे करण्याची हिंमत आहे दिबा पाटलांसारखी, ते खरे राजकारणी आहेत. आणि स्वतःची ऐश करण्यासाठी, मजा करण्यासाठी आमदार, खासदार होतात. त्यांना कुठं काय कळते? 5 कोटीच्या गाडीतून फिरायचं, काया काचा, निवडून येईपर्यंत फक्त प्रचार करायचा, नंतर भेटायचं नाही. तसं ज्यांचं दार पूर्वी पण उघडं होतं दिबा पाटलांचं, ते आता पण उघडंच आहे. आता पण माणसं बाहेर आहेत. ही परंपरा जर आपल्या लोकांना कळली तर हळदीचा मांडव एकच दिवस असतो, रोज मांडव घालावं लागतील दारासमोर, आणि त्या मांडवाला पाणी, सगळं जेवण द्यायला लागेल. आणि मांडव घालण्याची ताकद आगरी, कोळी, भंडारी या समाजाने घ्यावी. हा दिबा पाटलांचा आदर्श आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही हे करू नका, ते करू नका. काय करावं हे ठरवा. हे केलं तर आपोआप वाईट गोष्टी बंद होतील. आणि म्हणून दारू पिऊ नका, दारू पिऊ नका आपण रोज सांगतो. दारूवाला काय बोलतो, पाटील सर 4 वाजले की आम्हाला तळप येते, मग आम्हाला काहीतरी प्यावं लागतं. प्रश्न बदल करण्याचा आहे. दारूच्या ऐवजी दूध प्या, लस्सी प्या, सरबत प्या, हे सांगण्याचा हा प्रकार आहे. आणि दिबा पाटील हा या दारूला पर्याय आहे की जागृत व्हा, दिबा पाटलांसारखे सजग व्हा. जेव्हा अशा प्रकारचे आक्रमण शहरांची येतात, जिवंत राहण्यासाठी तुम्हाला रक्त सांडावं लागतं, प्राणाचं बलिदान द्यावं लागतं. आणि म्हणून आत्ताच्या घडीला ही सुरुवात आहे. माझ्यानंतर, दादांच्या नंतर अनेक गावामधून हे बोलणार आहेत. पण हे कोण बोलू शकतो? जो बाप आहे तो बोलू शकतो पोराला की तू दारू पिऊ नको. मी जर बोललो तर काय बोलतील, अरे आमच्या बापाचे आम्ही पितो, तुला कसला घेणं नाही, असं बोलणारे लोक आहेत. पण एक लक्षात ठेवा, माझे वडील, म्हणजे माझं नाव राजाराम नारायण पाटील, नारायण पाटील माझे वडील आहेत, तसे आमचे आणखी एक वडील आहेत. जसे आंबेडकरी लोक सांगतात आमचे वडील हे बाबासाहेब आहेत, तसं आगरी कोळ्यांनी हे लक्षात ठेवा, आमचे वडील हे दिबा पाटील आहेत. आणि दिबा पाटलांनी असं काही केलं असेल तर आम्हाला सांगा. त्यांनी असं कधी केलेलंच नाही. काही ठिकाणी ते स्पष्ट बोललेत. ते बोलणं लगेच पचणार नाही. मला वाटतं 1 महिन्यानंतर मी त्यावर बोलेन. आता थांबतो. ओके. तर खरं म्हणजे खूप लांबलेली जरी चर्चा असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. ही आजची ही जी चर्चा ही सुरुवात आहे. म्हणजे पाटील साहेब असतील, अतुल पाटील साहेब असतील, याच्यानंतर अनेक लोकांशी याविषयी बोलायचं आहे. त्याच्यामधला प्रामाणिक उद्देश एवढाच आहे की समाजामधील ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्याच्यावर चर्चा करून त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे, हा उद्देश आहे. इथे कुणाचंच असं म्हणणं नाही की तुम्ही हे सगळ्या गोष्टी थांबवा. कुठल्या तुमचा जो खर्च चालला आहे, लग्न जे प्रथा असेल, इतर कुठल्या ज्या प्रथा परंपरा असतील, ज्या चांगल्या असतील त्या निश्चितच ठेवा. आणि ज्या जुन्या नव्यानं ज्या प्रथा येत असतील त्याच्यामध्ये जे अतिरेक जो आहे ते कुठेतरी थांबवा, हा त्याच्यामधला उद्देश आहे. परत एकदा मला सांगायचं की ही जी चर्चा ऐकली त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठले मुद्दे विरोधाचे वाटले त्याच्यावर देखील तुम्ही मुक्तपणे चर्चा करा. जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्याच्यावर व्यक्त होता येणार नाही, आणि जोपर्यंत व्यक्त होऊ नये तोपर्यंत त्याच्यावर इलाज देखील मिळणार नाही. म्हणून ही चर्चा कशी वाटली, तुमचे काय मुद्दे आहेत, तुमचे काय अनुभव आहेत, याविषयी तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. ही सिरीज आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आजची सिरीज थोडी लांबली असेल कदाचित, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील हे मी मान्य करतो, परंतु त्यामधील चांगल्या गोष्टी तुम्ही घ्या आणि त्याविषयी निश्चितच तुम्ही कमेंट करा. परत एकदा मी हे सांगतो की ही सिरीज ही सुरूच असणार आहे. नव्यानं जी कोणती लोकं असतील तुम्हाला वाटतील की त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो, अशांची देखील मला नावं सुचवा.
आपण ही चर्चा इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.